स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 8 यामधील पहिला प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी. 3.5 तास अधिक 1.25 तास बरोबर किती होणार? 3.5 तास. त्यासाठी ना पहिल्यांदा तुम्हाला काय माहित असायला पाहिजे बघा. पहिलं मला सांगा 1 तास म्हणजे किती मिनिटे होणार? 60 मिनिटे. बर 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग तुम्हाला इथं किती विचारलेत? 3.5 तास. हा मग मला आता सांगा 3 तास म्हणजे किती मिनिटं होणार? 3 तास. हा 3 तास म्हणजे किती मिनिटे असणार? 180. हा बर 3 तास म्हटल्यानंतर किती आलं तर 180 मिनिटे. पण आपल्याला परत अजून किती विचारले? अधिक 30 मिनिटे. अधिक 30 करूया. का बरं अधिक 30 करायचा? 3.5 म्हटल्यानंतर 30. हा कारण 1 तासाच्या निम्मा अर्धा तास झाला म्हणून 0. 8 आणि 3 किती होणार? 11 हाच्या गेला 1. हा 2. हे किती झाले? 210 मिनिटे. हा मग आता अधिक किती करायचं आहे? 1.25 तास करायचं आहे बरोबर. मग 1.25 तास म्हणजे किती होणार? 1 तास हा. 45 मिनिटे. मग 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि अधिक ते 45 म्हणजेच बघ बरं 1.25 पाच. तास झाले का? 60 आणि 45 म्हणजे 105. हा 6 4 10 105 झाले. 105 हे आपल्याला कशामध्ये मिळालं? मिनिटामध्ये. मिनिटे. हा मग आता दोघांची बेरीज बघूया किती होणार. 210 अधिक 105 म्हणजे 5 आलं. 1 आणि हे 315 मिनिटे झाली बरोबर का? पण तुम्हाला जर पेपरला असं विचारलं असलं की किती तास किती मिनिटे तर कसं लिहिणार मग? 315 345 भागिले 60 करणार. 315 भागिले 12. 60. हा, 315 भागिले 60. 60 म्हणजेच किती झाले सांग बरं मग किती होणार? 315 भागिले असं 60. करायचं त्याच्यापेक्षा साजा पाडा म्हणणार. सांबारा साई त्रिक 18 साई चोक 24 साई पंचे 30 बरोबर. मग साई पंचे 30 म्हटल्यानंतर 5 तास झाले का? हा हा आणि वरची 15 मिनिटं म्हणजे 5 तास 15 मिनिट. हा असं सिंपल आहे की नाही सांगते. भागात बसण्यापेक्षा असं पटकन आपल्याला साजा पाडा पाठ असलं की जमणार. 5 तास किती म्हणायचं? 15 मिनिटे. आलं लक्षात? जरी तुम्हाला मिनिटामध्ये विचारलं तर किती होणार? 315 मिनिटं. आणि तास आणि मिनिटं म्हटलं तर किती होणार? 5 तास 15 मिनिटे. 3 तास 180 मिनिटे कारण की 60 गुणवले 3 केलं मी. हा म्हणजे 60 हा इकडचं झालं की बाळा मगाशीच. हा आता पुढचा प्रश्न वाचा. पोपटराव एका इकडं बस दुकानात ना. इकडं बस. हा पोपटराव एका दुकानातील दररोज 7 पोती पेन प्रत्येकी हा. 375 रुपये एक पोते या दराने दुभत्या जनावरांसाठी घेऊन जातात. हा. तर ऑगस्ट महिन्यात त्यांना एकूण किती बिल द्यावे लागेल? हा आता मला सांग दररोज किती पोती घेऊन जातो? 7 7 पोती. पोती बरोबर. म्हणजे एका दिवसाचा आपण काढूयात पहिल्यांदा. दररोज 7 पोती. किती रुपयाला एक पोत आहे? 375. म्हणजेच मला सांग एका दिवसाचं त्यांना किती रुपये बिल द्यावं लागत असणार? काय करायचं ह्याला? 375 भागी 375 गुणिले करायला लागणार हा. बाळा. कारण एक पोत कितीला सांगितलंय? 375. अशी दररोज 7 पोती घेऊन जातो. मग एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करतात का भागाकार? गुणाकार. हा सांगा गुणाकार किती येणार? 335. हाच्या गेला 3. हा पुढे 49 अधिक 3. 3 हा 52. हा 52 हाच्या गेला 2 5 गेला. हा पुढं 21 आणि ते 5. हा किती झाले? 26. 26. हा संख्या वाच. किती रुपये त्यांना दररोज द्यायला लागतात? 2625. छान. बर मग मला सांगा आता एका दिवसाला 2625 रुपये त्यांना द्यायला लागतात बरोबर. मग आता ह्याच्यावरून आपल्याला किती सांगितलंय तर दुभत्या जनावरांतर ऑगस्ट महिन्यात त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस असतात? हा सांगे असं सांगितलंय की नाही? 31 जानेवारी दिवस फेब्रुवारी असतात. हा असं मोजायचं. डोंगर आणि परत उतार. जानेवारी खड्ड्यात गेलं की फेब्रुवारी फेब्रुवारी. वर आलं की परत मार्च, मार्च म्हणजे एप्रिल. 30 31 फक्त ह्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त किती असणार? 28 28 किंवा किंवा 29. हा लीप वर्ष असेल तर किती दिवस असतात? 29. हा आणि सामान्य वर्ष असेल तर 28. हा. आता मला सांग ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस आले मग? 31. हा 31 दिवस आले. मग आता याचं काय करूयात? एका दिवसाला 2625 रुपये तर 31 दिवसाचे किती हे काढण्यासाठी 2725 गुणुले 31. हा किती झाले सांगा आता? 2625 गुणिले 31 सांग किती येणार गुणाकार? 31 1 1 1 5 5 हा
5च्या गेला सात. 1 हा 3 दुनी 6 आणि 1 7 छान बोला किती झाले सांगा करा 5 हा 7 हा 13 बोट मोजत बसायचं नाही 6 12 होणार ना आणि वरचा एक 13 असं डायरेक्ट करायचं 13 हा इथं किती झाले 11 नाही बाळा 8 आणि 1 हा बरोबर आहे 8 9 10 आणि 1 11 आणि इथलं किती झालं आठ. 8 हा वाच बरं त्यांचा ऑगस्ट महिन्याचा खर्च मिळाला आपला 81,375 रुपये एवढे काय करावे लागतील त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना एकूण एवढं बिल त्यांना द्यावं द्यावं लागणार लागेल. आलं का लक्षात मला हो. सांग बाळा हे पीएनटीचा बिल एवढं द्यायला लागते मग मला सांग दुधाचे पैसे ह्याच्यापेक्षा जास्त होत असणार का कमी होत असणार तुला काय वाटतं सांग एवढे हं? हे पेंडीचं बिल आहे ना पेंड जनावरांना घालायला लागते का नाही त्याचं एवढं बिल येते मग दूध मला सांग जास्त असणार का ह्याच्यापेक्षा कमी असेल असं तुला वाटतंय ह्याच्यापेक्षा जास्त हा असेल. जास्त असणार कारण फायदा झाला तरच आपण जनावरांना खायला घालणार नाही तर एवढी पेंड घालणार आणि तुझं जर समज 10-20 हजार रुपयाचं जर बिल दुधाचं बिल होत असेल तर एवढा खर्च करतील का ते हा चला आता पुढचं सांग चला प्रश्न वाचा next. 1,800 आंबे 15 पेट्यात समान त्यापैकी हा. 10 पेट्या दिल्लीला विक्रीसाठी पाठवल्या बर. तर एकूण किती आंबे दिल्लीला पाठवले बर 1800 आंबे 15 पेट्यात समान आहेत 1800 आंबा इथं किती पेट्यात भरले आता 15 पेट्या 15 पेट्यात मग एका पेटीत किती भरलं असणार 1,800 भागिले 15 हा पहिलं एका पेटीचं काढून घेऊया मग 10 पेट्यात दिल्लीला पाठवायचं बघू एका पेटीचं काय करायचं 1800 भागिले 15 करायचं बरोबर का हा असं भागाकार आडवा नाही जमला तर असं करून घ्यायचं 1800 भागिले 15 सांग किती होणार 15 एके 15 हा किती राहिले 3 आणि एकातने गेला 0 किती उतरून घेणार वरना 0 बर किती झाले इथं 0 हा सांग. 15 दुने 30 हा बोल 0 हा उतरून घेतला 0 हा बोला पुढं 15 0 छान हा 0 मग मला सांगा एका पेटीत किती आंबे झाले 120 आंबे हा एका पेटीला जर बाळा 120 आंबे असतील तर आपण दिल्लीला किती पेट्या पाठवलेत 10 पेट्या 10 पेट्या पाठवल्या मग मला सांग 10 पेटीचं काढण्यासाठी गुणाकार करावा लागेल का भागाकार गुणाकार बर 120 गुणिले 10 किती येणार 1,200 हा इकडून 2 शून्य द्यायला सांगायच्या आणि आणि 12 12 एके 12 किती झाले 1,200 हा एवढ्या पाठवल्या तर एकूण किती आंबे दिल्लीला पाठवले 10 पेट्या पाठवल्या म्हणजे एका पेटीत तेवढे होते तर किती पाठवले बाळा मग चौथा प्रश्न बघा चला चौथा प्रश्न वाचा काय दिलाय राधाने 300 रुपयात एक याप्रमाणे 25 साड्या आणल्या त्यातील 13 साड्या विकल्या तर किती रुपयांच्या साड्या शिल्लक राहिल्या हा मला सांगा राधाने 300 रुपयाला एक आणल्या अशा किती आणल्यात साड्या 25 गुणाकार करायचा का भागाकार गुणाकार किती गुणिले किती करू 300 गुणिले 25 हा सांगा 300 गुणिले 25 किती येणार 25 0 25 25 0 25 0 हा. 25 0 0 हा. 25 त्रिक 75 किती रुपये झाले हे 7,500 बर आणि त्यातल्या किती साड्या विकल्या 13 हा 13 साड्या विकल्या बरोबर का मग मला सांग 13 साड्या विकल्या तर त्यांचं किती होणार मग एका साडीचं किती सांगितलं होतं 300 रुपये हा मग 13 साड्यांचं किती झालं 300 गुणिले 13 हा किती होणार 13 0 0 हा 13 0 0 हा 13 त्रिक हा 39 39 काय विचारले तर किती रुपयांच्या साड्या शिल्लक राहिल्या मग मला सांग किती रुपयांच्या राहिल्या तेव्हा काय करायचं वजाबाकी कशातनं काय वजा करू 0 0 गेले 0 7,000 मुलांचं म्हणायचं. 7,500 वजा 3,900 सांगा बरं 0 0 हा 5 9 जात नाही म्हणजे 5 वर खाट हा 15 हा आणि परत इथं 6 सहा. इकडं 6 आलं खाली हा 15तनं 9 गेले 6 आणि इकडं 7नं 3 गेले गेले 3 किती रुपये राहिले 3,600 म्हणजे त्याच्यानंतर किती रुपयांच्या साड्या शिल्लक राहिल्या त्यांच्याकडे तर 3,600 600 रुपयांच्या आलेत का लक्षात हो कळेल का आता हो जमेल का हो. सांगितलेलं येणार ना नीट लिहायला हो हा इथलं जरा माझ्या हाताने पुसलेलं आहे पोती पेंड आणि हे जनावरांसाठी आलेत का लक्षात हो चला आता व्यवस्थित नोट ऑन करून घ्यायचा आता पुढचा 5वा प्रश्न बघूयात आपण
पाचवा दिसतोय का बघा आता. पाचवा प्रश्न आहे बघा. 2 तास 70 मिनिटे दिलेला आहे आणि तर त्याचा प्रश्न विचारलाय किती तास किती मिनिटे होणार. आता अगदी फसवा प्रश्न आहे. ह्याच्यामध्येच पण तास पण दिलेत आणि मिनिटं पण दिलेले आहेत आणि तरी पण प्रश्नामध्ये परत विचारले की किती तास आणि किती मिनिटे होणार. आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला ना 2 तास 70 मिनिटे आहे असं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तर काय याचं येणार बघा. तुम्हाला त्याच्यासाठी काय माहित असायला पाहिजे तर 1 तास बरोबर किती झाले तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं हे तुम्हाला पहिलं क्लिअर असू द्या. आता तुमच्याकडे इथं 70 मिनिटाचा विचार करा. 2 तास नाहीत असं समजून चला आणि 70 मिनिटे तुमच्याकडे आहेत ह्याचा विचार करा. मग काय होणार 70 मिनिटे म्हणजेच किती झाले बघा. आता 70 मिनिटं म्हणजेच आपण 60 मिनिटे म्हणजे 1 तास आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला 1 तास 10 मिनिटे होणार का बघा. म्हणजेच तुमची किती होणार 1 तास 10 मिनिटं म्हणजे 70 मिनिटं झाली. ऑलरेडी त्यांनी काय सांगितलंय 2 तास म्हणजे ह्याच्यातला हे 2 तास झाले आणि 70 मिनिटामधला 1 तास आणि वरची 10 मिनिटं म्हणजेच एकूण तुम्हाला किती झाली तर 3 तास 10 मिनिटे होणार. 3 तास 10 मिनिटे आलेत लक्षात. तुम्ही तोंडी जरी सॉल्व्ह केलं ना तरी सुद्धा होतंय. अगदीच काही राईट करत बसायची गरज नाही. तुम्हाला फक्त 1 तास म्हणजे 60 मिनिटं ही गोष्ट क्लिअर असू द्या आणि 70 मिनिटं दिलेत म्हणजेच किती झाले तर 1 तास 10 मिनिटं झाले आणि अगोदरचे 2 तास म्हणजेच ते 2 तास आणि अलीकडचं 1 तास 70 मिनिटातला म्हणजे 3 तास वरचे 10 मिनिटं झाली. म्हणजेच हे तुमचं फायनल आन्सर असेल. त्यानंतर बघा एका चौरसाची बाजू तुम्हाला 8 मीटर दिलेली आहे तर त्याचं काय विचारलंय क्षेत्रफळ किती असं विचारलेलं आहे. वारंवार तुम्हाला ना क्षेत्रफळवरचा प्रश्न असतोच. बऱ्याच ठिकाणी परिमिती काढा तर विचारतात नाही तर क्षेत्रफळ तरी विचारतात किंवा परिमिती दिलेली असते बाजू तरी काढा असं तरी विचारलेलं असतं. आता चौरसाची बाजू त्याच्यासाठी तुम्हाला काय क्लिअर असायला पाहिजे. हा चौरस आहे असं समजूयात आपण. एक बाजू 8 आहे म्हणजे 100% ह्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या चारही बाजू समान असतात त्याच्यामुळे चारही बाजू तुमच्या 8 8 8 असणार आहे. तर चौरसाची बाजू चौरसाची बाजू तुमची 8 आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं तर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार तर बाजूचा वर्ग. म्हणजेच एक बाजू तुम्हाला किती दिल्या 8 दिल्या म्हणून काय करायचं 8 चा वर्ग करायचा किती येणार तर 64 आणि 64 सेंटीमीटर असं सुद्धा ऑप्शन मध्ये असेल तर 64 मीटर सुद्धा ऑप्शन मध्ये असेल आणि तुम्हाला दुसरा पण एक ऑप्शन दिलेला असेल की 64 चौरस मीटर. तर कोणता बरोबर येणार तर ह्याच्यामधला चौरस मीटरला टिक करायचं कारण तुम्हाला क्षेत्रफळ सांगितलंय त्याच्यामुळे क्षेत्रफळ हे चौरस असं लिहायला पाहिजे. त्याच्यामुळे चौरस करून मीटर असेल मीटर एक द्या किंवा सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर द्यायचं. त्यानंतर बघा आता 7वा प्रश्न आहे. 5 डझन केळींची किंमत 240 रुपये असल्यास पहिली गोष्ट इथं काय माहित पाहिजे तुम्हाला 1 डझन म्हणजे किती होणार तर 12 नग म्हणजे याचा अर्थ 12 केळी. ह्या एक्झाम्पल साठी आपण घेऊयात किती होणार तर 1 डझन म्हणजे 12 केळी. तुम्हाला काय विचारले आता 5 डझन केळींची किंमत किती होते तर 240 रुपये होती. मग ह्याच्यावर एक काम करा की 1 डझन म्हणजे जर 12 केळी असेल तर 5 डझन 5 डझन म्हणजेच 12 गुणिले 5 झाले 12 पंचे 60 केळी 60 केळी. मग 60 केळी तुम्हाला किती रुपयाला मिळतात 240 रुपयाला मिळतात. 60 केळी बरोबर किती तर 240 रुपये. मग याच्यावरून काय करूया 60 केळीवरून एका केळीची किंमत काढायची. काय करायला पाहिजे सांगा भागाकार. बर कोणाचा आणि कोणाचा भागाकार करू 240 भागिले 60. हा किती येणार 40. हा शून्याला शून्य बाळा घालव ना कशाला 40 मध्ये घ्यायचं शून्याला शून्य घालव ना आणि 6 चौक 24 बरोबर का म्हणजे 4 रुपयाला एक आलं का बघ आलं का 4 रुपयाला एक केळ. मग तुम्हाला किती केळींची किंमत विचारल्या 5 केळींची. मग किती येणार सांग बरं 4 पंचे 20. हा म्हणजे एक केळ जर तुला 4 रुपयाला मिळाला असेल एक केळ बरोबर जर 4 रुपये असेल तर 5 केळींची किंमत किती असणार आहे 4 पंचे 20. हा 4 पंचे 20. आले का लक्षात हो. चला पुढचा प्रश्न बघा काय दिलाय आता 404 गुणिले 40. एकदम सिंपल आहे. फक्त मुलांचं काय कन्फ्युजन होतं की सगळ्याकडे सेम 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 वाटायला लागतात तर तसं नाही. काय करूयात ह्याला बघा 404 गुणिले 40. हे वरचं ऑलरेडी एक शून्य लिहायला आडवा जरी केलं ना तरी सुद्धा होऊ शकतंय बघा. हा शून्य ऑलरेडी वर
वरचा आहे तो तसाच लिहायचा, काय करायचं नाही. त्या 4 चौक 16 आणि तो 1 आणि 4 चौक 16 झालं 16,160 हे त्याचं उत्तर असणार आहे. आलेत लक्षात? तोंडी केलं ना तरी सुद्धा तुम्हाला जमण्यासारखं आहे, एवढं काही ते टफ नाही. त्यानंतर बघा आता 5 शतक गुणिले 2 दशक बरोबर किती शतक? सांगा. 5 शतक म्हणजे किती? 500. हा 5 शतक म्हणजे 500, 5 वर 2 शून्य द्यायच्या, गुणिले 2 दशक म्हणजे दशक म्हटल्यावर किती 20. शून्य येतात? 20. 20. हा म्हणजे 1 शून्य द्यायचे. किती झाले? 20. सांगा गुणाकार किती होणार ह्यांचा? 3 शून्य. हा वरच्या 3 शून्य डायरेक्ट लिहून टाकायचं, काय त्याचं हे करायचं नाही. आणि उगाच 5 शून्य दुणे शून्य. 10. हा 5 दुणे 10. चला संख्या वाचा. 10,000. हा 10,000. एकक दशक शतक हजार आणि दशहजार. त्याच्यामुळे हे संख्या सुद्धा वाचायला आल्या पाहिजेत. पण आता मला सांगा 10,000 सांगितलं. आता जर ऑप्शन मध्ये का नाही म्हणजे दुसरं शतकच्या फॉर्म, शतक असं जर आपल्याला लिहायचं असेल दिलेलं हे 10,000 जर मला शतकच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहू सांग? 10 शतक. 10 शतक. 10 शतक म्हटल्यावर बाळा तू ना किती झाले समज. आता 10 शतक म्हणतेस ना तू, मग शतक म्हटल्यावर किती? वर 2 शून्य. एक हे तर 10 झाले आणि वर 2 शून्य 1000 झालं ना. आपल्याकडे तर 10,000 आहे. 100 शतक. हा किती येणार ह्यालाच किती म्हणणार आपण? 100 शतक. आलं का लक्षात? बर आता पुढचं बघूया. हे किती दिले बघा? 4.5/6 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करा, असा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. कुणी कुणाला गुणून घेणार? 7 चौक 28. 28 म्हणजे 7 गुणिले 4 करा आणि आधी किती मिळवणार? 5. किती झाले सांगा? 7 चौक 28. हा 28 अधिक 5 किती होणार? 33. 33. आणि भागिले करायला नको का? ते विसरून जायचं हा. नाही. 7 इथलं 28 अधिक 5. आता ह्याला ब्रॅकेट टाकून मी पुढे 7 लिहिते, म्हणजे किती आलं? 33/7. त्याचं वाचन करा बरं. काय झालं? 33/7. आलेत का लक्षात कसं सोडवायचा? हो. जमतील का? चला पुढचा प्रश्न बघूयात. 11वा. दिसतेत का बघा? सगळे प्रश्न व्यवस्थित नोट करून घ्या. दिसते ते. केळ बरोबर 4 रुपये, 5 केळी बरोबर 4×5 झाले. दिसतंय व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. कळालेत का सगळे प्रश्न? हो. बर ठीक आहे. अकरावा प्रश्न बघा काय आहे. एकक स्थानी 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्या किती आहेत? त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मूळ संख्या माहित असायला पाहिजे. चला सांगा. एकक स्थानी 7 अंक असणाऱ्या 2 अंकी पाहिजे तर सांगा. म्हणजे 1 ते 10 पर्यंतची कोणती येणार का? नाही. हा मग सांगा. त्याच्यानंतरचे 17. हा 17 1. हा बोला पुढं. 7 अंक 47. हा 17 नंतर परत 21 ते 30 पर्यंत कोणती येणार का? नाही, नाही. कारण 27च आहे. 37. हा 37 आहे की. 37 परत 47. हा 47. पुन्हा 57 येणार? नाही. हा. नाही येणार. नाही नाही येणार. येणार, पण ती मूळ संख्या नाही. हा 19 2 38 19 त्रिक 57. मग नाही येणार. पुढं 67 एकक स्थानी येणार. हा 67 येणार की. 67. हा परत 77 नाही येणार. हा 77. कारण एकक स्थानी आहे ना ते. हा नाही येणार 77 कारण 11 7 77. 7 हे एकक स्थानी आहे पण 97. आणि 87 हा 87 97. 87 येणार. मूळ संख्या आहे 87. नाही 83 हा. 89 आहे. 83 आणि 89 आहे. 87 नाही. मग पुढची कोणती येणार? 97. 97 झाल्या का बघा बरं. किती झाल्या मग एकक स्थानी? 1 2 3 4 आणि 5. एकक स्थानी असणाऱ्या किती झाल्या ह्या? 5. 5. हा त्यानंतरच बघा x x pi म्हणजे x x म्हणजे किती झाले? 1 10 20 हा. 25 आणि 1 26. 26 वजा हे किती झाले? x म्हणजे 10 10 आणि हे 3 13. 13. 26 वजा 13 किती येतं? 26 मधून 13 गेले. 26 हा. मधून 13 13 गेले. आता का पटकन जमत नाही बघ. पाडेपाट नाही घेत ना. हा 7 नंतर गेले. 1 हा 1 13. 13 13 तुम्ही 26 बाळा. त्याच्यामुळे
13च राहणार ना पटकन. चला, खालीलपैकी कोणती वर्गसंख्या नाही? कोणती ओळखणार सांगा. वर्गसंख्या पाठ आहेत का? आहे. हा सांगा. पहिली वर्गसंख्या आहे का? आहे. कितीचा वर्ग आहे हा? 13चा वर्ग 169. 169. छान. बर, आणि दुसरे? 14चा वर्ग 196. 14चा वर्ग. 164 कितीचा वर्ग आहे? कोणाचाच नाही. हा, आणि 144 कितीचा आहे? 12चा. मग मला सांगा आपलं परफेक्ट आन्सर कोणतं येणार? 164. डन करू का? हा. बर, चला पुढे बघा आता. 1000 अधिक 10 अधिक 10,000 दिले आणि अधिक परत 1 हे विस्तारित मांडणी कोणत्या संख्येची आहे असं विचारलेलं आहे तुम्हाला. आता विस्तारित मांडणी म्हणजे काय करायला लागणार सांगा. बेरीज. हा. अधिक 10,000 हा, अधिक 1,000 व्हेरी गुड. हा अधिक 10 हा अधिक 1 हा, बोला. 1 1 0 1 1. हा, संख्या वाचा बरं. 11,011. छान. चला पुढचा प्रश्न बघूया. हो. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या जोडमूळ संख्या नाही? जोडमूळ म्हणजे काय असतं? ती मूळ संख्या असली पाहिजे आणि तिच्यात दोनचा फरक असला व्हेरी पाहिजे. गुड. हा सांगा. आता 3 व 5 मध्ये 2चा फरक आहे का? आहे. यस. बर, दुसऱ्या ह्याच्यामध्ये? आहे. हा, नेक्स्ट 69 व 71. 71 पण ही संख्या मूळ नाही. 71 मूळ नाही? काय आहे. आहे? आहे. बर, आणि 69 मूळ आहे का नाही? नाही. 69 नाही बाळा, साधा आहे ना. बेरीज केली असती तर 9 आणि 6 15, मग त्या संख्येला 3 ने भाग जाऊ शकतो ना. मग 69 येणारच नाही. जोडमूळ संख्या नाहीत असं विचारलंय म्हणजे इथंच कळालं ना. 69 आणि 71. हा, आणि 29 व 31 आहे. हा, कारण त्याच्यामध्ये पण 2चा फरक आहे. हे तर देतानाच त्यांनी चुकीची संख्या दिली. 69 ही मूळ नाहीच आहे बाळा, त्याच्यावरनं पण कळालं असतं. चला पुढचा प्रश्न बघूयात आता. 8,715 वजा 3,842 दिले आणि मध्ये चौकट आहे. त्या चौकटीमध्ये ना खाली कोणतं चिन्ह बसेल ना हे त्यांनी विचारलंय. आता पटकन ओळखून जायचं. चौथा ऑप्शन येणार नाही. नाही. कारण सांगा. कारण की ते चिन्ह नसते. हा, ते रोमन आकड्यातलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बसण्याचा काही प्रश्नच नाहीये. चला, 8,715 वजा 3,842. 5तनं 2 गेले 3. परत इकडे किती होणार? 6 आलं आणि इकडून 7. 7तनं 3 4 16तनं 8 8 आणि 11तनं 4 गेले 7. 4,873 आणि इकडे बेरीज करूया. 2,847 अधिक 2,028. चला, 8 आणि 7 12. 12 कसं? नाही समजलं. 15. 7ची डबल करायची त्याच्यात 1 मिळवायचं रे. हा, किती झाले? 15. हातच्या गेला 1 हा, किती झाले? 7 हा, इकडं 8. 8 हा. 4. चला, सगळ्यात मोठी संख्या कोणीकडे तोंड येईल ह्याचं? याच्यापैकी इक्वल येणार का? दोन्ही बरोबर आहेत संख्या? आहा. नाही, म्हणजे हा पण क्रॉस. बोला पुढचा. ती कोणती पण मोठी आहे? क्रॉस. हे पण क्रॉस. आणि बरोबर चिन्ह कोणतं येणार? तिसरं. हा, 4,873. हा लेस आहे ना, म्हणजे कमी आहे. सॉरी, हा ग्रेटर येणार. बाळा नीट बघा जरा. हा, बरोबर आहे बरोबर आहे. 4,875 म्हणजे ऑप्शन नंबर किती आला? तिसरा. 4,873 पेक्षा 4,875 ही संख्या मोठी मोठी. आहे. आले का लक्षात? हो. चला, आता नोट डाऊन व्यवस्थित करून घ्या. मूळ संख्या जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं, कशा सोडवून घ्यायच्या असतात. कळालेत सगळं? हो. बर, ठीक आहे. ग्रेटर दॅन लेस दॅन बघा दिसते का व्यवस्थित? हो. कळालेत का सगळे? हो. बर, ठीक आहे. चला 17वा प्रश्न बघूया. हो. 17वा प्रश्न बघा. यामधील पदावलीशी संबंधित आहे. 17वा प्रश्न. 40 भागिले 10 गुणिले 5 वजा 10 अधिक 20 आहे. इथं किती क्रिया दिसतायत सांगा तुम्हाला? किती क्रिया आहेत त्या? 4 हा, 4. मग कोणती करणार पहिल्यांदा? भागिले. हा, का बरं भागिले करणार? कंचे भागू बेव. हा सांगा. 40 भागिले 10 किती येणार? 4 4
गुणिले 5 वजा 10 अधिक 20. हा, आता किती राहिल्या प्रिया? 3 पहिल्यांदा कोणती करणार? गुणाकार. बर, बोला किती आला गुणाकार? 4 पंचे 20 हा, पुढं वजा 10 अधिक 20. बोला किती येणार उत्तर? 10 अधिक 20. हा, 20 वजा 10 10 आलं. 10 अधिक 20 बरोबर किती येणार उत्तर याचं? 30. चला पुढचा प्रश्न वाचा. खालीलपैकी कोणत्या अंकांची स्थानिक किंमत विषम असेल? हा, सांगा. विषम असेल मग 1000 म्हटल्यानंतर किती येणार? त्याच्या एकक स्थानी किती येतं? 1000 असेल तर कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विषम असं विचारलंय ना. मग आपल्याला 1000 असलं तर त्याच्या एकक स्थानी किती अंक, किती आकडा असतो? एकक स्थानी हा, सम पण किती असतो असं विचारलंय बाळा. 2 4 1000 असल्यावर नाही 1000 असल्यावर शून्य असणार बाळा. हा. सगळ्यात 1000 म्हटल्यावर सगळ्यात शेवटी 1000 2000 जरी काही जरी दिलं ना तर एकक स्थानचा आकडा असणार ना, त्याचा एकक स्थानी किती असणार आहे? तर शून्यच येणार. हे जे एकक स्थानी किती असणार? शतकाय म्हटल्यावर एकक स्थानी किती येणार? शतकाय म्हटल्यानंतर हा, शून्यच येणार. शून्य. कारण 100 असं असतं ना, ते शून्यच. हा, पुढचं सांगा. असं शून्य लिहा किंवा असं लिहा, दोन्ही सेमच. दशक म्हटल्यानंतर पण शून्यच. हा, आणि मग एकक म्हटल्यावर काही पण असू शकतं, बरोबर आहे का? कुठली पण असू शकते. एककच्या स्थानी शून्यच असं असेल असं काय आहे का? नाही. त्याच्यामुळे त्यांनी स्थानिक किंमत विषम कोणाची असेल तर एकक. कारण दशकला शून्य, पण ह्याला पण शून्य, तिघांना पण शून्य येणार. शून्य ही सममध्ये येते ना, त्याच्यामुळे तिकडे एकक स्थानी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं म्हणजे कोणत्या अंकांची स्थानिक किंमत विषम असेल तर एकक स्थानच्या अंकाची किंमत विषम असेल. आले का लक्षात? असे कसे प्रश्न कन्फ्युजिंग साठी देतात बघा. कारण तुम्हाला म्हणजे जर एक्झॅक्ट संख्या दिली असती तर पटकन तुम्ही शोधू शकता, पण तशा देतात का संख्या त्याने? नाही. हा, पुढचा प्रश्न वाचा. 19. 5 लिटर दुधाची किंमत 100 रुपये आहे तर 20 लिटर दुधाची किंमत किती असेल? बर, 1 लिटर म्हणजे किती मिली होणार? 1 लिटर हा, म्हणजे एक लिटर 1000 म्हणजे- मिलीलिटर. हा, 1000 मिलीलिटर. बर, 1000 मिलीलिटर. मग आता मला सांग, 5 लिटर दुधाची किंमत 100 रुपये आहे, बरोबर का? मग जर 5 लिटर आपल्याला 100 रुपयाला मिळते तर 10 लिटर कितीला मिळणार सांग? 200. हा, बर, 200 रुपयाला. 15 लिटर कितीला मिळणार? 300. 300. आणि 20 लिटर कितीला मिळणार? 400. हा, आपल्याला प्रश्न काय विचारलाय? 20 लिटर दुधाची किंमत किती असेल? आलं का लक्षात? आलं. हा, डायरेक्ट जरी केलं असतं ना तरी पण चाललं असतं, पण असू दे. आले लक्षात ना आता? हो. चला पुढचा वाच प्रश्न. 56,000 मिलीलिटर बरोबर किती लिटर? हा, मग सेम आहे का नाही बघ. 1 लिटर म्हणजे किती आहे? 1000 मिलीलिटर. हा, 1000 मिली. लिटर. हा, मग आता 56,000 मिलीलिटर आहे. मग त्याचं लिटर मध्ये करायला गुणायचं का भागायचं? भाग. किती ना? 1000 न. बर, मग 56,000 आडवं भागाकार करूया का? हे असं हा. 56,000 भागिले 1000 बरोबर आहे का? हा. उगाच तसं वेळ वाया घालवण्यात काय अर्थ नाही ना. हा, सांग पुढची प्रक्रिया 3 काय? शून्याला 3 शून्य गेले. हा, ह्याला हा, ह्याला हा, ह्याला हा. राहिलं किती आहे? 56 लिटर. हा, 56. म्हणजे तुमचं काय विचारलंय? किती लिटर येणार? तर 56 लिटर येणार. कळालेत का आता कसे सोडवायचे? हो. जमतील का? आता हे इथं जरी तुला लिटर विचारलं असलं तरी बऱ्याच वेळा तुम्हाला किलो पण विचारते ना, किलोग्रॅम किती आहे. मग मला सांग, 1 किलो म्हणजे किती ग्रॅम होणार? 1000 ग्रॅम. बर, आणि 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. बर, जमेल का आता? हो. हा, आता इथं जरी तुला लिटर मिलीलिटरचं जरी दिलं असलं तरी इतर ठिकाणी तुला तसे जरी प्रश्न विचारले असले तरी पण तुला जमायला हवं. हवं. कळालेत का आता? हो. पदावली जमणार ना? हो. 1000, शतक, दशक, एकक ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. नक्की ना? हो. बर, मला सांग 1 ते 100 पर्यंत समसंख्या किती येत्या? 50. आणि विषम संख्या? 50. मूळ संख्या? 25. आणि संयुक्त? 75. 75 आहे त्या बाळा? 74. 74. मग मला सांग आता 1 ते 100 म्हटल्यावरती मूळ संख्या किती म्हणाली तू? 25. हा. आणि संयुक्त म्हटलीस किती? 74. मग 74 आणि 25 किती झाले? 99. आणि मग 1 कुठे गेला अजून? एक ही संख्या समही नाही, विषमही नाही, मूळही विषम नाही. नाही?
का लक्षात? मला सांगा आता मूळ संख्या असतात का नाही त्यातली मग सममूळ असणारी संख्या कोणती? 2 हे सममूळ संख्या आहे. नक्की? हो बर, आलेत सगळे लक्षात प्रश्न आता? काही प्रॉब्लेम येणार नाही? हो सुटतील का सगळे? हो बर ठीक आहे. आता बोर्डवरचे प्रश्न व्यवस्थित लिहून घे आता तुझं तू, आणि त्यानंतर मग तुमचं तुम्ही सोडवा. हां, न बघता सोडवणार का कसं? न बघता सोडवणार. बर.